संगीता, बोला ना मालक. किचन मधली झाली का सगळी कामं? हो झाली आहे, थोडेसे बाकी आहे, करते ना, उरकते. आणि बेडरूम मधलं झालंय बेडरूम मधलं. भात लावला का कुकरला? हो मालक, लावलंय, होईल. मी काय म्हणतोय संगीता, राहू दे की काम. सकाळपासून आल्यापासून काम काम काम. आता दीपक राव तुझ्या संग बोलतेत म्हणजे थोडं जरा हो साहेब, बरोबर आहे, पण हे काम आहे ना, करावं लागेल ना. बरं का संगीता, बोला ना मालक. 4-5 महिने झालं बघतोय तुला बरं का मी काम करताना. हो. पण तुझं ते राहणीमान, अगं ये इकडे, काय लाजते का काय? आता ये. अहो मला काम बाकी आहे ना माझं. करू का? मी म्हटलं ना थांब, मालक म्हणले ना स्वतः. इकडे मी काय बोलतोय तू काय ऐकते? हा बोला ना मालक. बस. नाही हो मालक, कसं काय? काय म्हणत होतो मी, हां. 4-5 महिने झालं तू माझ्याकडे काम करते. हो बरोबर आहे. पण तुझं जी राहणीमान जी आहे ना, शपथ आवडलं बरं का आपल्याला. हो का मालक? जाम जाम खुश झालो. हम्म. तुझा चॉईस साडी वगैरे, असं वाटतं की घराची मालकीनच आहे तू. काय हो मालक, काय बोलताय तुम्ही? बस का मी इथे? खाली कुठं बसते? बसते की मालक. बस वरती. हो, बरं नाही वाटत हो मला कसं. आता आमचं ऐकायचं नाही का? ठीक आहे, तुम्ही बोलता तर बसते. तर मी काय म्हणतो, तू एवढं काम करतेस हा, म्हणजे तुझा स्वभावाबद्दल मला खूप आवडलं बरं का. म्हणजे काय वाटत नाही तुला की आज आपण एवढं दिसायला स्मार्ट आहे, सुंदर आहे, ब्युटिफुल आहे. त्याच्यात काय हो मालक, काम तर करावं लागतं ना घरासाठी. हाच गुण तुझा आवडतो मला. बाकीच्या कशा त्या आलतू फालतू नट्टा फट्टा त्यातच त्यांचा टाइम जातो. पण तू काम, कामाशी आपला मतलब, कामाशी एक निष्ठ. हो ते तर आहे, बरोबर आहे मालक. पण मला 1-2-3 मित्र बोलले बरं का. काय? अहो तुमच्यात जी कोण लेडीज कामाला असते ना, हां. आम्ही फसलो की एकदा. मालकीन बाई कसं काय घरातली साफसफाई करायला लागल्या. काय मालक, तुम्ही चेष्टा करताय? खरंच का काय? चेष्टा नाही करत आहे मी. आता तुझी परिस्थिती, तुझी मजबुरी मला माहित आहे. हो आहे ना मालक, काय करू मग? त्याच्यासाठी पोटासाठीच करावं लागतं एवढे कामं. हो की, तू करते पोटासाठीच, म्हणून तर मी पण समजून घेतो ना तुला. कधी काय अडचण आली, कधी काय पैसे पाहिजे असले. आता मागच्या वेळेसच रात्रीत फोन केला मला तू, फक्त एक कॉल. किती पकराव, मला 10,000 रुपये लागायचे. तसं 0 मिनिटात ट्रान्सफर. तसं तर खूप मदत करतात हो तुम्ही. मदत नाही म्हणायचं, मदत नाही, प्रेम. म्हणजे प्रेम, काही तर आपल्या माणसाबद्दल वाटतंय असं प्रेम. बरोबर आहे. ही तुझी जी आदा आहे ना, असं काय तर असतंय. म्हणजे परिस्थितीनुसार माणसाला वागावं लागतं. ते जिवंत उदाहरण म्हणजे संगीता. हां, तर मी काय म्हणते, बोला ना मला. आता असा जर एवढा लोड घेत राहिली तू, आता तुझी मुलं बाळ आहेत, वाईट वाटतं कधी कधी. काय हो मालक, पण आहे ना ते तर, ते सुटणार आहे का मालक? काय पण म्हण. हो आहे सगळं, काय पण म्हण संगीता, काय पण म्हणा संगीता. तुझी ती लहान लहान मुलं, त्यांच्याबद्दल घेणारी तू कष्ट, अहोरात्र काम करतेस. मला ना असं कधी कधी असं भरभरून येतं ग. कारण तुझी ती कामाची पद्धत, कामातला एकनिष्ठपणा. काय वाटतं मला माहीत आहे का संगीता, तुझी एवढा काय जी कामाचा लोड घेते, नको घेत जाऊ लोड. हां, आम्ही आहे ना. म्हणजे आम्ही आहे म्हणजे, आता अशी जर अडचण आली तुला निम्या रात्रीचं, कसा फोन केलास, कधी पण करायचा. कसं बरं वाटतं का मालक नेहमी नेहमी तेच बोलायला? बरं वाटणं काय वाटणं, त्याच्यात कशाला तुम्ही विषय घेताय ती. आम्ही असं म्हणलं का तुम्हाला की संगीता एवढा रात्रीचा का फोन केला 10,000साठी? मला बोलता येत नव्हतं तुला? पण नाही ना, तुम्ही कधीच नाही बोलले असं, म्हणून तर मी तुम्हालाच कॉल करून मागते ना पैसे. पण मी समजून घेतलं ना तुझी अडचण काय असणार आहे काय नाही. हा हो ते तर देऊन टाकले. तर मी काय म्हणतो, हे बघ, आता एवढं जर तारांबळ करत जर आयुष्य जगायचं असले तर काय त्या जगण्याला अर्थ आहे? येतं का लक्षात मी काय म्हणतोय ती?
कष्ट तर करावं लागेल ना मुलांसाठी. किती कष्ट कष्ट घेतली संगीता. साधारण सोपा उपाय सांगू का तुला मी? काय? हं? आता राहिलेले आयुष्य आहे ना पुढचे, आनंदात आणि प्रेमानं जगायचं कसं आमच्या बरोबर. म्हणजे कसं? अगं म्हणजे माझ्या बरोबर राहायचं. हो काय बोलताय मालक तुम्ही हे? अगं मी तुझा सगळा सांभाळ करेल. ही असा फ्लॅट ना अजून एक फ्लॅट घेईल तुला मी मुंबईत. नको मालक, ते माझे कष्ट केलेले बरे, पण तुमच्या सोबत नको आणि तुमचा फ्लॅट पण नको मला. आहे ना माझी फॅमिली, त्यांच्यासोबत मी खूप खूप खुश आहे. बघ अगं एवढी चांगली संधी द्यायला लागली तुला मी. नको मानलं तुमची संधी मालक, तसलं काय. या बघ संगीता, ही चांगली संधी चालून आली. अशी जर संधी सोडली तर परत मिळणार नाही. अगं मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये काय ईडी झाली का काय तू? हां अगं अख्ख्या मुंबईवर राज्य करशील तू मुंबईवर. हां आलं का लक्षात तुझ्या? मालक हे बघा, तुम्ही असं काही करू नका, मला हे सगळं आवडत नाही. आणि तुम्ही असंच करणार असेल तर मी तुमचं काम पण सोडून टाकते. मी नाही येणार उद्यापासून. अगं ये संगीता, अगं गंमत केली मी. बाबा म्हणलं तुझी इच्छा होती का तिकडे मुंबईला यायची? खरंच असं काय करू नको, काम वगैरे काही सोडू नको. अगं तू जर काम सोडून गेली तर घरातलं कोण करायचं? हां एकतर ती गेली गावाला महिनाभर नाही. हां काय म्हणत घेऊ नको. आपलं एक बोलून गेली सहज. म्हणलं बघावं म्हणलं आता एवढी तू आमच्यात काम करते, परत तुला वाटायचं साहेबांनी आपल्याकडे लक्ष बी दिलं नाही म्हणून बोललो मी. मला काय तशा अर्थानं नाही बोललो तुला मी. बरं ठीक आहे मालक, हा करते मी माझे काम. हा कर तुझी कामं, पण ऐक संगीता, आता ही आपल्यातल्या आपल्यातच राहू दे. नंतर उगाच सोसायटीत चर्चा व्हायची बाबा हे असं तसं म्हणलं म्हणजे तुझ्या बी नावाला धोका आणि माझ्या बी नावाला धोका होईल ना. लोक काय काय म्हणतील तू येता जाता. हा बरं ठीक आहे. हा. दीपकराव झाला असता का नाही गोळा आता? पण काय राव, मिरची आहे ही, साधी सुधी मिरची नाही, एकदम झाल मिरची आहे. आता ह्या मिरचीला जर आपल्या ताब्यात घ्यायचं असेल, लय वेगळा प्लॅन करावा लागेल दीपकराव. असं तसं नाही घावायची ही मिरची तुम्हाला, नाहीतर तुमचाच जाळ होईल. काय करावं त्याच्या आईला? हॅलो हा विजय, अरे कुठे? हरामखोराला अर्धा तास झाले ये म्हणले, अजून येते. काय दिप्या? खायला काय इजा? हा अरे तू एवढं घाई घाईत फोन केला, लगेच ये लगेच ये म्हणलं, नेमकं काय झालंय? अरे कामच तसं आहे. काय म्हणतो? तुला माहित आहे मला कुठल्या गोष्टीची अडचण आली की पहिला कॉल कोणाला असतो? मी बी येतो का नाही पण लगेच? म्हणून तर कॉल केला. बरं बोल. ऐक की, बोल ना. आता तू अलीकडे जा. आपला जवळचा दोस्त आहे म्हणून तुला सांगतो. हा काय आपल्या घरात जी कामवाली आहे का नाही, माझ्या घरात रे, हा 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 आपल्याला लय आवडली. काय बोलतो? आवडली मग तुला माहित आहे, एखादी गोष्ट आपल्याला आवडली म्हणजे आवडली ती पाहिजे असले म्हणलं ना ते पाहिजेच, दुसरा काही विषयच नाही. पाहिजे म्हणजे मग काय, तू नेमकं काय करायचं तुला? आता पाहिजे म्हणलं एवढं कळत नाही का? तू बी दूध खळावणे करायला लागला का आता? मग तू काय लग्न बिग्न करायचं ठरवलं काय ते? नाही मग हे बघ, माझ्या परीनं मी प्रयत्न केले, मग तिला पैशाचं आम्ही दाखवलं, एक दोनदा मदत बी केली तिला जाळ्यात वाढायसाठी, पण नाही लागा, लय जहाज मिरची आहे ती. हात लावला तरी लगेच डेंजर. अंदाज घेऊन बघावं म्हणलं. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, काय बी दुनिया हेकडची तिकडं होती, पण ती आयटम आपल्या मिठीत पाहिजे. विषय कट. दिप्या काय अरे तू येडा का खोला राव? का काय झालं? हा या असल्या गोष्टीसाठी तू एवढं घाई घाईत फोन करून बोलवलं. टेन्शन नको घेऊ, मी आहे ना. मी तुला आहे ना, मला पहिले एक सांग, काय घरी कोण कोण आहे आता सध्या? अरे बाबाला घरची सगळी गेल्या टूरला, मोकळा आहे घर. झालं तुझं मग? काम, तू टेन्शन घेऊ नको. कशाचं टेन्शन घेऊ नको. काय हे बघ,
ही गोळी, अरे काय माझा बीपी वाढलाय का काय तवा? बीपीची नाही गोळी, मी काय सांगतो तिथं ऐकून घे. काय? ही गोळी तिला द्यायची कशात? पाण्यात, लिंबू सरबत, तुला ज्याच्यात द्यायची ते दे, पण तुझ्या पद्धतीने दे. ही गोळी एकदा तिला दिली ना, ती मिरची किती बी झाला असू दे, ती थंड पाडणार आणि तुझ्या मिठीत 100% येणार. ह्या गोळीनं मग खायला ये, नेमकं का सावध घेऊन तयारच असतो काय तू? हा अरे तुझ्या माहितीसाठी सांगतो, हा या गोळीवरती हम्म. शतक मारले मी, शतक, सेंचुरी. आईच्या गावातला काही एखादी बाई जर आवडली, हा गोळी द्यायची, बाई आपल्याकडं. नक्की या गोळीनं फरक पडेल का? बस करावं, सेंचुरी होत आणली काय. बघा मग तुझा फोन आला पाहिजे मला काम झाल्यानंतर, एवढं लक्षात ठेव फक्त. काही ज्या बरोबर का माझ्या माणसाला फोन केला बरं का मी बी. हा टेन्शन नाही घ्यायचं, मी असताना. होय ना? जाऊ का मी, मला एक काम आहे जरा, पण ते करून टाकतो. 100% तुला रिझल्ट मिळणार, 100% ती तुझ्या मिठीत येणार म्हणजे येणार. हिजा एक काम करतो काय? काय पटकन जातो का तू? लय घाई झाली मला बघ आता वर जायची. आता काही होणारच आहे की नाही? हा ये जा, फोन करतो तुला गोळीचा असर कसा काय. वाट पाहतो मी फोनची. हो वाटच बघ नुसती तो आता. का ग दीपकराव संग पंगा लय अंग झाकाटते इकडं आणि तिकडं. दाखवत आता गोळीनं काय होतंय. संगीता हो मला काय अगं किती काम करशील हा? काय मी बोललो म्हणून लगेच मूड खराब करून घेतला काय? नाही नाही मला तसं काय नाही. काय अगं म्हटलं ना ते आपल्या दोघातच राहील. काय विचार आपलं सहज बोललो मी सहज. बरं मला. हसत राहायचं उगत असं नर्व चेहरा करून नाही. हा गैरसमज करायचं नाही माझ्या बाबतीत. हा हे बघ तुझ्यासाठी सरप्राईज. सरबत करतानाच तुला बोलवणार होतो मी पण म्हणलं तिला सरप्राईज द्यायचं म्हणलं. हे बघ मी सरबत पिलोय खास तुझ्यासाठी सरबत करून आणलाय. दर अहो मला पण याची काही गरज नव्हती. संगीता काळजी तू घेते का नाही माझी? हो 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 घेते. मला काय लागलं सवरलं कसं पटकन देते. काम माझ्याकडे करते तो भाग वेगळा पण देते का नाही मनापासून करून. हो देते ना मला. अजून म्हणलं आता हे कसं जरा एवढं कामाची धगधग तुझ्या माग तर येईल नाही प्याल्यावर. हा धर. थँक्यू बरं का मालक. अगे थँक्यू काय आता आम्ही काय तू उभा राहून प्यायला लागली काय? काय झालं? अरे बस बसून प्यायचं असतं. पाणी कसं आपण बसून पितो का नाही? सरबत आहे किती गेलं तरी. छान केलंय बरं का मालक. अरे चव आपल्या हाताला. मला वाटतंय आता कॉलनीच्या बाई सरबतचा गाडाच लावावा. काय हो मालक तुम्ही पण joke गंमत गंमत. छान आहे ना? हम्म, अरे वा मस्त एकदम. मस्त म्हणजे काय बोलायचं कामच नाही तर. आपलं बनवणं म्हणजे डेंजर असतं एकदम. आपल्याला पुढच्याला एकदम तरतरी झाली पाहिजे जागच्या जागी. हा संपव संपव
संपव लवकर. पूर्ण. हा बघ आता तुझ्यासाठी काय आता मी पिऊ का? संगीताचं म्हणजे ना सावकाश सावकाश. मला हा कसं काय काय दिसतंय का याच्यात तुम्हाला? बघा बरं. ते होय. हम्म? अगं ते लिंबू जास्त झालंय माझ्याकडं, त्याचं ते पडलेलं आहे ते. हा हो का? का ग? नाही मग असं का? मला असं वाटलं काहीतरी आहे का काय त्याच्यात. नाही रे, काहीतरी म्हणजे काय? काहीतरी म्हणजे काय? नाही नाही म्हणजे काही पडलंय का असं? हे नाही नाही. कशाचं? नाही ती गायली जरा थोडी मोठी असल्यामुळे ती सगळी साली त्या ह्याच्या लिंबाच्या त्या पडल्या, बाकी काय नाही. पण टेस्ट कशी आहे? एकदम मस्त. हा मस्त होतं मला. हो फ्रेश वाटतं ना एकदम आता. हा आता परत तुला ती बेडरूम मधलं अजून ती फरशी पुसून घ्यायची. म्हटलं त्यापेक्षा म्हणलं चला आलंय म्हणलं करते काम, तर म्हणलं जरा आपण बी सरपत पिलं तर द्यावा तुला. हम्म. काय ग? काय मला काय बोलले तुम्ही? काय झालं म्हटलं असं डोक्याला घात लावती? अरे मला असं जडजड वाटतंय, डोकं भारी वाटतंय माझं. काय जडजड वाटते? हो ना. लिंबू सरबतचा असर चालू झाला, ती कंटाळा घालवतो पहिल्यांदा, नंतर एनर्जी आणत. लिंबू सरबत साचत असं असतं वय. हा का पहिल्यांदा पिती काय लिंबू सरबत तू, होय का? खावत इजा. हा दीपक ये ना. ये काय? ये ना जवळ दीपक. अगं असं लांब का बसलंय तू? ये ना. अगं नाही ऐक की शंभू, काय सांगू? काय ऐकू? काय होतंय तुला एकदम ही? काय होतंय? काय एवढं लांब बसलंय दीपक? मी ना ऐक ना. अगं ऐक ना दीपक, एवढं लांब का बसलंय तू? अगं जवळच आहे तुझ्या संगीता. अजून जवळ ये ना. अजून किती आता काय मांडी बसक तुझ्या. ऐक ना. हाय ऐकू मी, सांग ना दीपक. अगं दीपक बरं जानू होय. काय? एवढं गोळीचं लगेच होय. सरबत लय स्ट्रॉंग होता काय ग? एकदम मस्त होता. हो अरे दीपक हो ना हो ना. बेबी. बेबीच आहे ग मी तुझा, पण काय माहितीये का पहिला इजा. काय आहे दीपक? ओ ग सोनू, ऐक ना. मग मी ना असं रोज सरबत तुझ्यासाठी करत जाईल. पिणार ना? हो, हो. हो ग. तुमचे एवढे छान छान हाताने का नाही पिणार मी सरबत दीपक? ये काय झालं दीपक? अगं ती चाकू लागला होता ना हाताला. कुठे नाही झाला बरा, बरं झाला. ऐक ना झाला बरा. हा हा दीपक? हो ग. हा चला की मग. चला यायला. बेबी ओ ग ए ऐक की, तू थोडा आराम करते का थोडा इथंच? कुशाला आराम. नको आदबीत नको जायला, आराम कर इथं थोडं. मी या नको तुला जरा पाणी नको प्यायला अजून थोडं. नाही हा चला. चला. चला ना दीपक. ऐक ना ये. चला ना दीपक. अगं, तसं नसतंय. थोडं जरा लिंबू सरबत पिलंय म्हणजे एवढी एनर्जी नसते एकदम आणायची ग. ये नाही जाऊ आपण, चल आत नको नको चल. हा हा दीपक थांब इकडे. हा या गावात हिजा थोडं जरा बसते का जरा, मला पायाला जरा हे आलंय थोडं. हा बस. हा छान. थोडं थांबा, थोडा आराम कर, बरं वाटायला जरा थांब. अरे या गोळी दिली का गोळा दिला ही? हा झोपली काय? हा हाय हाय जागी हाय. दीपक चला की. चला. चल ना बाबू. काय ग सांगू, झोप आली तुला? नाही ना दीपक, मूड झालाय माझा. अयो चला की. मूड झालाय तुला? हो. झोपायचा मूड झालाय? चला की दीपक. अगं पडल मी. ऐक चला की दीपक. अगं हे ऐक ना चला ना. सांगू. चला की दीपक. अगं दीपू. हो अगं ऐकते का सांगू? काय? अगं सगळं अगं अयो अगं काय थांबू बापरे. दीपू? दम का की जरा, बस जरा. काय झालंय? सगळं व्यवस्थित होईल ग. तुला जेवढी घाई झाली ना त्यापेक्षा मला डेंजर घाई झाली. पण मग याची अगं जरा दमानं धीरानं. हा कशाला दीपू करू की? करू की? हो ग माझी चिमू. ऐक ना सगळं करू, पण कसं जरा चौकात झालं म्हणजे कसं बरं असतं ना. हा जरा आराम कर बरं तू.
हिला गोळीचा असर एवढा झाला. काय बोलताय तुम्ही? अगं सुरुवात कुठलं करायची ही जरा प्लॅन आखतोय मी. माझे सोनू, सोनू, माझे मोनू. ओ माय गॉड, असं वाटतंय ना संगीव, काय वाटतंय? संगीता माझ्या समोर नाहीच. कोण आहे मग? एक स्वर्गातनं परीच माझ्या जवळ येऊन बसली असं वाटत. नॉटी मी? नॉटी बॉय. काय बरं की दीपू, ओ मला सबर होत नाही आता. अगं पण सबर धरायचा असतो अगं. दीपू, ओय ग बोल ना ग. संगीता दीपू करा की. अगं काय तूच मग मला म्हणजे असं हे होय लागलंय ना. ऐक मी ना. करते जे करायचे, तुम्ही गप्प बसा. अगं मी वे- करायचं असेल ना हा तर मी करणार, तुम्ही ना गप्प बसायचं. अगं ऐक ना, जे काय करायचंय ना ते मी प्लॅन केलाय ग. कसं करायचं काय करायचं, पण तू जरा धीराने घ्यायचं नाही ग. दीपू तुम्ही लईच बडबड करतात दीपू. औष. माहितीये का, तुम्ही बडबड करू नका ना, मी करते ना जे करायचे होय. ते. कसं वाटतंय दीपू? असं वाटतंय संगीता, स्वर्गात आल्यासारखं वाटतंय मला. हो ना. हो, आणि तू माझी मेनका वाटतेस, मेनका. हो का? हो. डोळे बंद करा हा. आणि तोंड बी बंद. आता जे करायचं मी करणार. ओके? होय का? हो. अगं पण संगू असं काय करणार आहे तू? दाखवेल तुम्हाला, आता नाही. अरे छ. अगं संगू, वटात वट काय माझ्या तू दिलं, काय सगळं विसरूनच गेलोय बघ मी. कुठं हाय काय. अगं संगू, ही काय हात बांधून कुठं असतंय वय ग. हा, सांगितलं ना मी करते म्हणून जे करायचं ते. तुम्ही फक्त तोंड बंद करून बस. कसलं वेगवेगळं प्रयोग करते ग संगू माझी. अगं मस्त मुलगा आलो होती. बेबी ओ गो, मी करते ना. कधी करते, मला बी काहीतरी करू दे ना. लय वटात वट घालू नको ग संगू. नाही तर मीच पप्पी केली बरं का आता तुझी. च्या गावात हिला दिलेल्या गोळीचा पावर संपली का काय. संगू, हे संगू, अगं बिशुद्ध पड, पण ही माझा हाताच सोडून पड ग. ह्याच्या गावात त्या इजाच्या हा असली डेंजर गोळी दिली होय. तर नशीब एकच गोळी दिली ती. डोक्यात आलतं 2 गोळ्या टाकाव्या आणि एन्जॉय करावा. आईला हिनच माझा काटा किर केलाय. संगू, अरे संगू, काय करू.